आणि काही दिवसांपूर्वी छावा या चित्रपटामधून छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबानं केलेला छळ दाखवण्यात आला। अवघ्या देशानं छावा चित्रपट डोक्यावर घेतला। औरंगजेबानं केलेल्या छळाचा संदर्भ देत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भाजपवर आज निशाणा साधला आणि याचे विधानसभेमध्ये पडसाद उमटले। पाहुयात यावरचाच हा रिपोर्ट। विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा, मला बघा। त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला। अनिल परब यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे। सभापती महोदय, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे आमचं प्रेरणास्त्रोत आहे, आमचा आदर्श आहे। त्यांनी नाक घासून छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली मागे। अध्यक्ष महोदय, यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे, लोकांची घरं तोडण्यात आणि यांची तक्रारी द्यायचे आणि यांचा कुठला छळ झालेला आहे? संभाजी महाराजांचा छळ हा धर्म बदलण्यासाठी त्या ठिकाणी केला गेला आणि माझा छळ त्या ठिकाणी पक्ष बदलण्यासाठी होतोय। सभापती महोदय, कोण अनिल परब? संभाजी महाराजांची स्वतःची तुलना या ठिकाणी करायला कोण लागून गेले? अनिल परब। अनिल परब यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे। ती परब यांनी माफी मागितली पाहिजे, बोललेले शब्द मागे घेतले पाहिजेत, बिनशर्त माफी मागितली पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांच्या समाधी स्थळाजवळ नतमस्तक होऊन त्यांनी नाक घासून छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागितली मागे की अशा पद्धतीने त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती धर्मवीर संभाजी राजांच्या बरोबर केली नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई, या सभागृहाचे कस्टोडियन म्हणून आपल्या माध्यमातून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे, लोकांची घरं तोडण्यात आणि यांची तक्रारी द्यायचे आणि यांचा कुठला छळ झालेला आहे? यांनी माफी मागितली पाहिजे, शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय, छळ ही व्याख्या यांना लागू होते का? कोणी काय व्याख्या, काय मागणी करावी? काय तुमच्या उकळ्या पाकळ्या या ठिकाणी काढण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे। संभाजी महाराजाशी संबंधित काही विषय मांडला असता तर मी समजलो असतो आणि याविषयी संभाजी महाराजाविषयी अनिल परबांना खुलासा करू द्या, पण नाही करायचा असेल। आणि मला असं वाटतं मी या सगळ्या भूमिकेमध्ये जर असं वाटलं असेल आपल्याला, आपण खरं तर मिनिट चेक केले पाहिजे आणि संभाजी महाराजाचा कुठं अनिल परब साहेबांनी जर वेगळ्या पद्धतीनं उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो। मी या पक्षाचा गटनेता पण आहे, मी विरोधी पक्ष नेता पण आहे। तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो आपला अधिकार आहे, ते कामकाजावरनं काढून टाकायचा, परंतु तो आपला अधिकार आहे। कोण उठतंय आणि बोलतंय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल। मी त्या संदर्भात डायरेक्शन दिलेले आहेत, आपण म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे। आपण आमचे सर्वस्व आहात, तुम्हाला आहे तो अधिकार। हे कोण आहेत? तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला अधिकार आहे। मी त्या संदर्भामध्ये मी काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला। छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला। याच्यात चुकीचं काय बोललो? याच्यात चुकीचं काय बोललो? आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे, आपला अधिकार आहे। पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय। घ्या त्याची माफी पहिले। शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला, त्याची माफी मागणार काय? त्याची
कोल्हापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय. पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो. त्याचं नाव आहे श्रीकांत भारतीय. त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे. घ्या ट्विट आला समोर आहे. तुमचं नाव आहे. तुम्ही माफी मागितली आहे. मी तुमच्याकडे माफीचा ट्विट पाठवतो. अरे शेम, हे लोक काय. सभापती महोदय ही बोला आता. आपण असं सदस्यांना चिथावणी देऊ नका. बोला आता. शंभू राजे हे माझं दैवत आहे. शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही. ते माझं दैवत आहे. यांनी तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभू राजेंचं नाव पण छापलेलं नाहीये. त्याच्यामुळे काय सांगतायत. माफी कशाला मागा. मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे. जागेवर बसा. प्रवीण नरेकर बोलतायत. जागेवर बसा. आपण या ठिकाणी मी अनिल परबांचा धिक्कार करतो. याचं कारण झाल्यानंतर सुद्धा आपण बोललेलं कसं योग्य आहे. ही मगरुरीचा हे आहे की शंभू राजे कुत्र्याचं नाव हे आम्ही खपवू घेणार नाही. आमची मागणी आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द बोलल्यावर ते त्या ठिकाणी तुमच्यावर ढकलतायत प्रकरण की तुम्ही बघा काय तुलना केली. अहो तुमची लेवल आहे का. तुमची लायकी आहे का.